नमस्कार, मी आहे रिंकू आणि तुम्ही पाहतात नागपूर समय मराठी बुलेटिन। आजच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। राज्यातील आणि आपल्या परिसरातील महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, समाज, आरोग्य क्षेत्रातील ठळक बातम्यांचा वेध आपण घेणार आहोत। तर चला करूया सुरुवात आजच्या महत्त्वाच्या बातम्यांसोबत। अकोल्याहून एक हृदयद्रावक बातमी समोर आली आहे। संघपाल सिद्धार्थ खंडारे या व्यक्तीने आत्महत्येपूर्वी एक व्हिडिओ बनवला, ज्यामध्ये त्याने आपली पत्नी आणि सासरच्या लोकांवर मारहाण आणि छळ केल्याचा गंभीर आरोप केलाय। हा व्हिडिओ त्याने नातेवाईकांना पाठवला आणि नंतर रेल्वे ट्रॅकवर जाऊन ट्रेन समोर उडी घेतली। रेल्वे पोलिसांनी तात्काळ कारवाई करत 4 जणांना अटक केली आहे। चला ही बातमी थोडक्यात जाणून घेऊयात। अकोला येथील पारस परिसरात 32 वर्षीय संघपाल सिद्धार्थ खंडारे यांनी आत्महत्या केली। आत्महत्येपूर्वी त्याने बनवलेल्या व्हिडिओत त्याने पत्नी आणि सासरच्या 6 ते 7 लोकांवर मारहाण आणि छळ केल्याचा आरोप केला। हा व्हिडिओ त्याने नातेवाईकांना पाठवला आणि नंतर रेल्वे ट्रॅकवर आत्महत्या केली। रेल्वे पोलिसांनी मृतकाची पत्नी पाटणी शबनम यांच्यासह 4 जणांना अटक केली आहे, ज्यात 3 महिला आणि 1 पुरुष आहे। बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यातील धानोरा गावात एका विहिरीत 48 वर्षीय व्यक्तीचा हातपाय बांधलेला मृतदेह आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे। मृताची ओळख घनश्याम भुतडा, राहणार खामगाव अशी झाली आहे। घनश्याम भुतडा 2 दिवसांपूर्वी आपल्या मुलाच्या कॉलेज ऍडमिशनसाठी शेगावला गेले होते, मात्र ते परतलेच नाहीत। दरम्यान मलकापूर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला आहे आणि घातपाताच्या दिशेने तपास सुरू केला आहे। मृतदेहाची अवस्था पाहता ही हत्या असण्याची शक्यता वर्तवली जात आहे। यापूर्वी खामगाव पोलीस ठाण्यात त्यांच्या नातेवाईकांनी त्यांचा बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती। नागपूरच्या लखनगंज भागातील अनाथ विद्यार्थी गृहात एका विशेष सामाजिक सेवा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। इंटरनॅशनल ह्युमन राईट्स अँबॅसेडर ऑर्गनायझेशन नागपूरच्या वतीने आयोजित या उपक्रमात अनाथ मुलांना विविध क्रीडा साहित्य वाटप करण्यात आले। या उपक्रमाचा उद्देश मुलांच्या शारीरिक आणि मानसिक विकासाला चालना देणे तसेच त्यांना निरोगी, सक्रिय आणि आनंदी जीवनासाठी प्रेरित करणे हा होता। कार्यक्रमात शहर अध्यक्ष मजर उल्ला खान, विकास बागुलसे इत्यादी यांनी समाजसेवकांनी आपली सामाजिक बांधिलकी जपत सेवा आणि मानवतेचा एक आदर्श उदाहरण समाजासमोर ठेवले। नागपूरच्या गिटीगदाम पोलीस ठाणे हद्दीत पोलिसांनी एक सराहनीय कारवाई करत तब्बल 54 हरवलेले मोबाईल फोन त्यांच्या मूळ मालकांना परत केले आहे। या मोबाईलची एकूण किंमत सुमारे 10,56,000 रुपये इतकी आहे। पोलिसांनी नागपूरसह भंडारा, गोंदिया, बालाघाट, रिवा आणि अगदी पश्चिम बंगालपर्यंत शोध मोहीम राबवत मोबाईल्स परत मिळवले। या यशस्वी कारवाईत पोलीस उपायुक्त नित्यानंद झा, सहाय्यक आयुक्त सुनीता मेश्राम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास देशमाने आणि त्यांच्या संपूर्ण टीमने मोलाची भूमिका बजावली। पोलिसांच्या प्रामाणिक प्रयत्नामुळे अनेक नागरिकांचे मौल्यवान मोबाईल्स कडे परत आले असून नागपूर पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे। तर आजच्या मराठी बुलेटिनमध्ये इतकंच। महाराष्ट्रातील प्रत्येक महत्त्वाची आणि विश्वसनीय बातमी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी जोडलेले रहा नागपूर समय सोबत। पहा, जागरूक रहा, कारण इथेच मिळतात सर्वात अचूक बातम्या सर्वात योग्य वेळी। आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या। नमस्कार।